मित्रांनो, गेली 25 वर्ष मनोज शिंदे हे नगरसेवक आहेत आणि या 25 वर्षात ठाण्यामधले विविध राजकीय घटना, दुर्घटना, प्रवाह, विकास, अडथळे, समस्या यांची एवढी खडानखडा तपशीलवार माहिती त्यांना आहे की आज ठाण्याच्या संदर्भात ज्यांना आपण असं म्हणू शकतो की जे क्रियावंत आणि विचारवंत असे नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यापैकी ते एक आहेत. आणि माझे वैयक्तिक संबंध त्यांच्या वडिलांपासून तुकारामजी शिंदेपासूनचे आहेत आणि त्याच्याशी ते 30-35 वर्ष तो राजकारणामध्ये आहे. त्याचे सगळा काळ मी त्याला कुतूहलाने बघत होतो. एक डॅशिंग डेअरिंगबाज आणि व्यक्तिमत्व तुम्ही बघताच आहात किती प्रभावी आहे, की मंत्रमुग्ध करणारं वक्तृत्व असं आहे आणि लोकप्रियता अफाट आहे. आणि मला आता असं वाटतंय की आता माझे एकनाथ शिंदे साहेबांशी वैयक्तिक मैत्री आहे, हे मी नेहमी सांगतो तुम्हाला. तर त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांचा परिवार, राजकीय परिवार कोणता आहे, काय आहे, याची जी मला अर्थातच खास माहिती आहे, त्याच्यामध्ये मी असं बघितलं की जरी आतापर्यंत मनोज शिंदे काँग्रेसमध्ये होता, तरी इथे आल्यानंतर एकनाथजी शिंदेचे जे खास टॉप 10 असे त्यांचे परिवार सदस्य आहेत, त्याच्यामध्ये मी मनोजला बघतोय की मी आहो जाऊ नाहीच म्हणू शकत, अरे तुरेच म्हणायला पाहिजे मला, सो क्लोज टू हिम. तर एकनाथ शिंदेंनी ज्याच्यावर भरोसा ठेवलाय, विश्वास ठेवलाय आणि ज्याला असं मानलंय की याच्यावर काही महत्वाच्या कामगिऱ्या मी सोपवल्या, तर हा यशस्वीपणे पार पाडेल. त्यामुळे मला आता दिसतंय की एकनाथजींच्या वतीने त्यांचं प्रतिनिधित्व करून अनेक महत्वाच्या राजकीय उलाढाली असा शब्द मी वापरेन, त्याच्यामध्ये मनोज खूप ऍक्टिव्ह आहे. आणि माझं बोलणं अर्थात एकनाथजींशी होतं त्यावेळेला जे त्यांचे असे आता त्यांच्या खूप हृदयाच्या जवळ आहेत, मी म्हणेन हृदय असतं इतकं स्थान त्यांनी मिळवलं. आणि त्याचं कारण आहे की तो कर्तृत्ववान पण आहे, बुद्धिमान आहे, एक वेगळ्या प्रकारचं त्यांनी सिद्ध केलेलं आहे स्वतःला. तर त्यामुळे ठाण्याचं आता पुढलं भवितव्य जे आहे ना, यानंतरच्या काळातलं, जे एकनाथजीच्या नेतृत्वाखाली घडणार आहे, त्याच्यामध्ये फार महत्वाचा असा रोल मनोज शिंदे या व्यक्तीचा असेल. आणि आपण मनोजकडून 3 गोष्टी जाणून घेणार आहोत. एक, ठाण्याच्या राजकारणाचं ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह. दुसरी गोष्ट अशी की 25 वर्ष नगरसेवक म्हणून ठाणे पाहत असल्यामुळे आतापर्यंत जे घडत आलं इथे, त्याच्यापेक्षा वेगळं काय आता एकनाथजींच्या नेतृत्वाखाली आणि असे त्यांचे खांदे नगरसेवक तिथे असल्यामुळे घडेल असं त्याला वाटतं. आणि तिसरं, एक विजन मी बघितलंय. त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ते त्याच्या मतदारसंघात असो कुठे असो, एक विजन घेऊन तो काम करतो. तर आता काय म्हणतात त्याला, प्रस्तावना मी केलेली आहे. मनोज, पहिला प्रश्न हाच आहे की आतापर्यंत तुझं परसेप्शन राजकारणाचं ठाण्याचं इथे येऊन थांब या निवडणुकीपर्यंत, मग या निवडणुकीचं चित्र तुला कसं दिसतंय ते सांग तुझ्या नेहमीच्या बिनधास्त स्टाईलनी. आणि नंतर पुढे काय करायला हवं आणि एकनाथजींच्या नेतृत्वाखाली हे कसं साध्य आहे आणि तुझी भूमिका काय राहील. सो गो अहेड. मुळात थत्ते साहेबांना सर्व गोष्टी माहिती आहेत, पण त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या, तुझ्या तोंडून पोहोचा आणि तू माझ्या तोंडून पोहोचाव्यात, हा महत्वाचा विषय. कारण ह्या ठाण्यामध्ये जो कर्तृत्ववान माणूस आहे त्याला महाराष्ट्रात नव्हे जगासमोर मांडण्याचा नेहमी प्रयत्न थत्ते साहेबांनी केलेला आहे. माझ्यासमोरचं मोठं उदाहरण स्वर्गीय आनंद दिघे साहेब. आनंद दिघे साहेब एवढे अडचणीत देखील असले तरी हा माणूस एकदा त्यांनी ठरवलंय, थत्ते साहेब, सॉरी मी अनिलजी म्हणले, थत्ते साहेबच आहेत माझ्यासाठी. तुम्ही, मी लहानपण तरुण वयापासून तुम्ही मला पाहिलेलं आहे. थत्ते साहेबांना एकच कळलं की खऱ्या अर्थाने हा माणूस, त्यामुळे थत्ते साहेब खोट्या माणसाच्या मागे कधी उभे राहत नाही. आणि हा माझा हे मला स्वतःला प्राऊड आहे की ह्यांनी आता वडिलांचे मित्र असून पण मला एक मित्र मानतात. म्हणजे माझ्या वयामध्ये देखील आणि आता माझ्या खालच्या म्हणजे दुसऱ्या पिढीला देखील ते मित्र म्हणून हवेत, अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. मुळात
दिघे साहेबांचे मी काँग्रेसमध्ये असताना दिघे साहेबांबरोबर आमच्या वडिलांचे अत्यंत जवळचे संबंध होते. दिघे साहेब माझ्या वर्षात 3 कार्यक्रम मला आठवणीने यायचे. एक म्हणजे आमचा साईबाबाचा कार्यक्रम असायचा, दुसरा म्हणजे गणपती आणि तिसरा म्हणजे माझा वाढदिवस. साहेबांच्या बोलण्यातनं, दिघे साहेबांच्या बोलण्यातनं ते अतिशय इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वावर हवी झाले होते आणि त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व आवडायचं. म्हणजे एक शिवसैनिक असताना देखील अशा प्रकारचं म्हणजे व्यक्तिमत्व दुसऱ्या पक्षाचं आवडणं हे देखील एक वेगळ्या प्रकारचाच एक विचार असतात. आज 25 वर्षामध्ये जो बदल झालेला आहे, म्हणजे दिघे साहेब असताना या ठाण्यावर राज्य करत असताना आज तो वारसा एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीत हँडल करतात आहेत, खऱ्या अर्थाने शिवसैनिकाला अजिबात काडीमात्र असं वाटत नाही की काहीतरी वेगळं चाललंय. त्यांना असं वाटतं की दिघे साहेबच वारसा, तोच वसा, हीच परंपरा. हो, दिघे साहेबच आपल्या बरोबर आहे. म्हणजे दिघे साहेब वाक्य जो खूप महत्वाचं आहे की एकनाथजींमुळे दिघे साहेबच आपल्या बरोबर आहेत, ही भावना ठाण्यातल्या शिवसैनिकांमध्ये. कारण दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर जो काय हे झाला त्यावेळेला अनेक केसेस शिवसैनिकांवर झालं, पण हा दिघे साहेबांवर असलेला हा पहिला माणूस होता की त्या यांनी शिवसैनिकाच्या सर्व केसेस मागे लावून त्याच्या मागे वरून सुखदुःखामध्ये उभं राहिलं. आणि मला असं वाटतं की थोडस वाया घालवलं मी माझं जे लोकांसाठी मला करायला पाहिजे होतं ते काँग्रेस पक्षामध्ये जाऊन वाया घालवलं. आणि आता तुम्हाला कळतंय की बऱ्याच नेत्यांना असं वाटतंय, मग अशोक चव्हाणांपासून कृपाशंकर पासून काहीच राहिलं नाही. कारण की काय, इंदिरा गांधींची लहानपणीची काँग्रेस ही आमच्या वडिलोपार्जित आहे, वडिलांपासून आम्ही बघितोय. त्यानंतर राजीव गांधींना प्रेरित होऊन मी पक्षामध्ये प्रवेश केला. त्या राजीव गांधींच्या म्हणजे वर्षातनं एकदा अशी भेट आवर्जून, असं म्हणजे बाहेरून आलेल्या माणसाला जो रिस्पेक्ट असायचा. एक मंदूक झालं किंवा जेव्हा राहुलजींना मी भेटायला गेलो त्यावेळेला मी आपलं कनिष्ठ म्हणून कोणतरी पीए होता त्याला मी कार्ड पाठवलं, तर म्हणे तुमच्यावर केसेस भेट होऊ शकत नाही. मला वाटलं की या सर्व केसेस मी केल्या त्या पक्षासाठी केल्या, मी आंदोलनं केलेली आहेत, ती सर्व पक्षाच्या केसेस असून मला जर माझ्या नेत्याची भेट होत नाही, तर कसं आहे की खऱ्या अर्थाने मी सांगेन महाराष्ट्राला की आज एकनाथ शिंदे साहेबांवर जाऊन वर्ष आणि थोडासा जास्त दिवस झाले असतील, पण पक्ष हा कुटुंबासारखा जर सांभाळायचा असेल तर हे व्यक्तिमत्व असं खालून आलं पाहिजे. आणि ते एकनाथ शिंदे, खरंच एकनाथ शिंदे. आणि वर्षभर त्यांच्याबरोबर आहेच मी. अनेक जबाबदाऱ्या त्यांनी मला दिल्या. बीडचं लोकसभा संपर्क बनवला, ठाण्याचं लोकसभेचं, अशा अनेक जबाबदाऱ्या दिल्या. परंतु आज इलेक्शन लढताना सत्ते साहेब एक वेगळं पण आहे. म्हणजे ते तर एक पक्षप्रमुख म्हणून काम करतात आमच्या बरोबर. म्हणजे ती पारखून तिकीट देणं, ज्याला तिकीट नाही मिळालं त्याला विश्वासात घेणं, त्याला समजून सांगणं, त्याला देखील न सोडणं, त्याची भविष्याची देखील चिंता करणं, ते त्यांचं कर्तव्य आहे. परंतु त्यांच्या पत्नी आमच्या लताबाईंनी, डॉक्टर श्रीकांत, इव्हन आता खासदार आमचे नरेश आहे, इव्हन माझा मित्र मंत्री आहे प्रताप, तुमचाही मित्र आहे, ही सर्व अशी जुळले ना, तर मलाही वाटलं की त्या प्रवाहात गेल्यानंतर एक अजब चमत्कार आहे. म्हणजे ती दिघे साहेबांना तुम्ही पाहिलंय, ती एक दैवी शक्ती होती, ती दैवी शक्ती यांना ट्रान्सफर झाली की काय, म्हणजे अशी एक दैवी शक्ती आहे. म्हणजे त्यांच्या समोर कितीही आपण गेलो तरी आपण तिथे एका कुटुंबातच जातो. त्या प्रवाहामध्ये मी गेलो. आज वहिनी एवढ्या चांगल्या प्रकारे आमच्या फॅमिलीला, कार्यकर्त्यांना, बाळासाहेबांकडे महासाहेबांचं जे स्थान होतं ते लताबाई, अतिशय बाळासाहेबांचे देखील आमच्या वडिलांचे संबंध होते, दिघे साहेबांचे तर माझे चांगले संबंध होते, अनेक आम्ही हे केल्या. तर आता आज मी आलोय, नक्कीच ह्या सर्व इंटरव्ह्यूचा फायदा घेईन. मी निवडणुकीला महानगरपालिकेचा उभा आहे आणि साहेबांनी मला सांगितलं नाही तुला उभं राहावं लागेल, तर त्या ठिकाणी उभा आहे. माझ्या बरोबर प्रभाग क्रमांक 16 मधून उभा आहे, म्हणजे श्रीनगर, वारलीपाडा, कैलासनगर हा संपूर्ण भाग प्रभाग 16. आता पॅनल झालंय अ ब क ड असं. त्याच्यामध्ये आमची डॉक्टर दर्शना जानकर, आमची
त्याच्यानंतर शिल्पा वाघ म्हणून आहे, मनप्रीत कौर म्हणून आहे, ऑल एज्युकेटेड आहेत. आणि मी स्वतः आता त्यांच्याबरोबर असं लीड वगैरे करतोय आणि चांगला प्रतिसाद आहे. थत्ते साहेबांना मी नाही बोलू शकत नाही. गेले 3 दिवस येतो असं नाही येणार मला माहितीच होतं, यायलाच पाहिजे. परंतु कसं आहे की फार म्हणजे फार वेगळ्या प्रकारचं निवडणूक लढवतोय. या निवडणुकीचं वेगळे पण आधीच्या पेक्षा वेगळं काय? अरे साहेब असं आहे की प्रत्येक वेळेला मी निवडून येतो अख्ख्या काँग्रेसला माहिती, माझ्या आजूबाजूला शिवसेना असून देखील मी निवडून येतो, तरी देखील प्रत्येक वेळेला मला माझ्या तिकिटीसाठी दिल्लीपर्यंत भीक मागायला लागायची. प्रत्येक वेळेला म्हणजे माझ्या कर्तृत्वाची जाणीवच नाही, माझ्या कामाची किंमतच नव्हती तिथे. त्याच्यानंतर तिकीट घेतल्यानंतर आता ते मला आश्चर्य होतं यावेळेला, तिकीट घेतल्यानंतर परत आपल्याला माहिती आपल्यालाच लढायचंय आणि त्याच्यामध्ये पण आमच्याच विरोध जास्त. ह्या वेळेला असं वाटलं की आता तिकीट मिळालं, आता नेहमीप्रमाणे आपण आपली तयारी करायची, आपणच लढायचं, आपलेच ती काय कार्यकर्ते लढतील आपल्या बरोबर, सर्व आपल्यालाच करायचं. पण अजिबात नाही. संघटना म्हणून मागे, संघटना म्हणून वहिनी आहेत, श्रीकांत आमचे आहेत, खासदार नरेश आहे, प्रताप आहेत, ही सर्व आवर्जून फोन करणार, काही कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातले ज्या भागातले लोकांना हे करणार, एक संघटन म्हणून जाणार, संघटन म्हणून. आणि मुळात काय माहितीये का, परीक्षा आली म्हणून अभ्यास करणारा पक्ष हा नाहीये. परीक्षा आली म्हणून अभ्यास करा, इलेक्शन आलं म्हणून लोकांसमोर जा नाही. शाखेमध्ये एखादा प्रॉब्लेम असेल ना तर आजही जाताना बोलतो, साहेब तुम्ही नव्हतात पण तू शाखा प्रमुख आहे ना, त्यांनी आम्हाला अँब्युलन्सहून सोडवलं आणि साहेबांनी जे हॉस्पिटल बांधले ना तिथे आमचं मोफत ऑपरेशन झालं. म्हणजे किती लहान सहान गोष्टी आहेत. किती लोकांना काय बोलू दे साहेब, हजारो ऑपरेशन ते माझ्याकडूनच झालेले आहेत. आज गंगूबाई असू दे किंवा बाळासाहेब दवाखाना असू दे, आज कंटेनर मध्ये आरोग्य केंद्र काढलेले आहेत. बाहेर निघालं की त्या माणसाला, म्हणजे आज मला माहितीये की किती लाखो रुपयाचा खर्च आहे प्रत्येकाला, त्याच्यातनं गरीब माणसाचं आज आरोग्य महत्वाचं आहे. त्याच्यानंतर लाडकी बहीण तर तुम्हाला माहितीये, लाडकी बहीण हा एकनाथजींचीच योजना आहे, म्हणजे ते कोणाच्या विचारामध्ये येणार नाहीये. एक तर विषय आता की क्लस्टर योजना, एक क्लस्टर योजना पृथ्वीराज चव्हाणांपासून होती आणि सर्व नेते सांगायचे, मग ती विरोधक सर्व नेते, मोठे नेते, काही माजी मुख्यमंत्री पण बोलायचे, हा काय पोरकेळ करतो एकनाथराव शिंदे, हे काय असं शक्य आहे का, होऊ शकतं का? साहेब आज किसननगरमध्ये आमच्या 32 माळ्याच्या 3 टॉवर तयार आहेत, अजून 3 टॉवर वर्किंग मध्ये तयार आहेत. या इलेक्शन नंतर किसननगरची जी अनधिकृत इमारती आहे, ज्या प्रत्येक पावसामध्ये एक इमारत पडते, लोक बेघर होतात, त्यांचा काय आता पता नसतो, त्या लोकांना शिफ्टिंग करणार आहे. म्हणजे प्रॅक्टिकली क्लस्टर डेव्हलपमेंट आम्ही दाखवून तयार झालेली आहे. आणि माझा पण मानस आहे, किती वेळा मी नागरिकांना सांगितलं, मी वाडीपाड्यात जातो, मी कैलासनगरला जातो, रामनगरला जातो, शिपितलाला जातो, या ठिकाणी मी सांगितलं की आता गटर वॉटर मीटर हा नगरसेवकाचा हे आहे, तरी देखील मी आता हे नाही करणार, मी साहेबांच्या मागे लागणार आणि मी तुम्हाला SRA करून देणार, मी क्लस्टर करून देणार. या 5 वर्षात ना एक चांगलं तुम्हाला लाईफस्टाईल देणार आहे. म्हणजे आता समजा एक वारली पाड्यामध्ये एक 5 एकर मध्ये जागा आहे, तर त्या सर्व लोकांना 2 टॉवर मध्ये जरी शिफ्ट झाली, बरीच उरते जागा, मग समाज मंदिर लग्न कार्य होऊ शकतात किंवा ग्राउंड होऊ शकतं. का नाही क्लब गरीब माणसांनी त्याचा, श्रीमंत माणसांनी त्याचा आस्वाद घ्यावा, हे स्वप्न एकनाथ शिंदे साहेबांचंच आहे आणि ते आम्ही करणार आहोत. आणि हे वचन आहे आमचं. आणि मी स्वतः एक चांगला बिल्डर आणि व्यवसायामध्ये असल्यामुळे तुम्हाला माहिती परिवार, मला फार इच्छा आहे की माझा प्रभाग इथून हा क्लस्टर वगैरे अजून जोरदार साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं. कारण का साहेबांच्या मागे लता वहिनींनी अगदी शेवटच्या मोमेंटला डब्यात ठेवलेले साठून ठेवलेले पैसे पण एका रुग्णाला देताना मी विरोधक असताना पाहिलेले. बरं, आता उद्याचं ठाणं तुमच्या एकनाथजींच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्या कर्तृत्वाने कसं असेल, ते विजन काय आहे तुझं? कसं असेल ठाणं आता पुढल्या काही काळातलं, पुढल्या 5 वर्षातलं काय बदल होतील? मुळात साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता उपमुख्यमंत्री, ह्याच्यामध्ये देखील ठाण्यामध्ये किती बदल आहे. माझा मित्र नेपाळला स्थायिक झाला आणि तो आता या मागच्या महिन्यात आला, तो बोला अरे मैं किधर आया हूं,
आज तुमच्याकडे आल्यानंतर असं वाटत नाही की आपण ठाण्यामध्ये कुठेतरी परदेशात आहोत, न्यूयॉर्क बँकॉक, न्यूयॉर्क, वगैरे असं सिंगापूर वाटतं. असंच वाटतं. हा बदल आहे. आता येताना मी तुमच्या इथे येताना पाहिलं मी, तो बोरिवली रोड आहे बनवतोय, अरे अप्रतिम आहे. हो. आणि हा एवढा बदल आताच आहे. मी विनंती करीन, काम करण्याची माणसाची कदर करा. मतदार म्हणून ठाणेकरांनो, कारण का तुम्हाला हा बदल चालू आहे. अजून थोडा जो करायचा त्याला थोडा वेळ आहे. ही 5 वर्षे ठाणे महानगरपालिकेची नाही, खूप महत्वाची असते. ठाणे महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये धनुष्यबाण आहे आमची चिन्ह, त्याच्यावर चिन्ह. सर्व उमेदवारांना निवडून द्या हे मी वचन देतोय. शिंदे साहेबांच्या वतीने, आमच्या शिंदे परिवाराच्या वतीने, शिवसेना परिवारांच्या वतीने, बाळासाहेबांचं स्वप्न जे काय आहे मनामध्ये, दिघे साहेबांचं स्वप्न आहे ते आम्ही या ठाण्यामध्ये पूर्ण करून देऊ. कारण तुमच्यासाठीच शिवसेना आहे आणि शिवसेनेसाठीच तुम्ही आहे. जसं म्हणतात दिघे साहेब म्हणायचे, ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचं ठाणं. क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रांनो, काय म्हणतात त्याला, एक आश्वासक असं नेतृत्व आणि उद्याच्या याचं स्वप्न पाहणारा माणूस आहे. आणि हे स्वप्न साकार करण्याची ताकद एकनाथजींच्या नेतृत्वाखाली, त्याच्या कर्तृत्वात आहे. माझ्याही शुभेच्छा आणि विजयानंतरची पहिली मुलाखत आम्हालाच पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.